एक महत्त्वाची बातमी समोर येते। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून दरे गावात रात्री उशिरापर्यंत शेकडो फाईल्सचा निपटारा करण्यात आलाय। एकनाथ शिंदेंना कामासाठी भेटायला रात्री उशिरा सुद्धा दरे गावात मोठी गर्दी झाली होती। विश्रांतीसाठी गावी गेलेल्या शिंदेंकडून लोकांच्या समस्यांचा निपटारा करण्यात आलाय। तर आज दुपारी शिंदे दरे गावचा 2 दिवसांचा दौरा संपवून मुंबईकडे रवाना होणार आहेत। आता बातमी छत्रपती संभाजीनगरमधून। त्या ठिकाणी टीसीएसची परीक्षा अचानक रद्द झाली आहे। परीक्षा अचानक रद्द झाल्यानं चिकलठाण्यातील परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला। संध्याकाळी 5 ते 7 या वेळेमध्ये ही परीक्षा होणार होती। विद्यार्थ्यांचं परीक्षा केंद्रावर आता या संदर्भात ठिय्या आंदोलन सुरू आहे। तर तांत्रिक अडचणींमुळे ही परीक्षा पुढे ढकलल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। काय झालं चालली ते आता जाऊयात धाराशिवमध्ये। धाराशिवमधील 228 ग्रामपंचायतींचा कारभार पुन्हा सरपंचांच्याच हाती आलाय। मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर सरपंच 6 महिने प्रशासक म्हणून आता काम पाहणार आहेत। तर परीक्षा असल्यामुळे आणि मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलण्यात आलाय। उपसरपंच आणि सदस्यांची प्रशासकीय समिती स्थापन करण्याचेही निर्देश देण्यात आले।